200 ते 250 स्टॉक्स जे आहेत ते फ्युचरमध्ये आहेत. त्याच्यापैकी नेमके नॅरो रेंज असलेले स्टॉक्स जे आहेत ते कसे शोधायचे? असलेले स्टॉक्स जे आहेत त्यांचा थोडासा अभ्यास करू. काय होतं नेमकं वाईड रेंज असल्यानंतर? हे बघा, या दिवसाची ही रेंज जी ती खूप वाईड आहे. निफ्टीचा चार्ट आहे हा. रेंज जी ती नॅरो बनते आणि ती रेंज जर कधी इनसाइड बनली तर असं आपल्याला जास्त प्रोबॅबिलिटीचे ट्रेड मिळू शकतात ब्रेकआउटसाठी. तर हे महत्त्वाचं गोष्ट आहे याच्यामध्ये. ही आपल्याला समजली पाहिजे. परंतु आपण ॲव्हरेज आहे त्याच्यामुळे इथं एंट्री नाही घेणार, कारण की तो नॅरो नाही आहे तर तिथं आपण ब्रेकआउट एंट्री घेणारच नाही. जरी तो खाली जाणार असेल किंवा जात असेल तरी सुद्धा त्याच्याकडे फक्त बघायचं, एंट्री घ्यायची नाही, कारण की आपला रूलच नाही येतो. तर नेमकं कसं पाहिजे अंतर? तर कंटिन्यू 2-3 दिवस जे ते एका ठराविक रेंजमध्ये जर कधी असेल तर जेव्हा ब्रेकआउट येतो तर त्यानंतर एक चांगली मुवमेंट जी ती आपल्याला मिळते. नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग आणि इंट्राडे ट्रेडिंग यांच्यासाठी एक एकदम सिंपल सेटअप बघणार आहोत. हा सेटअप कॅमेरेला पिवोट पॉईंट्स यावर आधारित आहे आणि आपला आजचा व्हिडिओ सिक्रेट्स ऑफ अ पिवोट बॉस या फ्रँकलिन ओचोवा यांच्या बुकमधल्या एका चॅप्टरवर आधारित आहे. या सेटअपचा वापर करून तुम्ही स्विंग ट्रेडिंग तर करू शकता, इंट्राडे ट्रेडिंग सुद्धा करू शकता आणि ऑप्शन बाईंग आणि ऑप्शन सेलिंग कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला याच्यातून समजू शकतं. तर एकदम सोपा सेटअप आहे. याचं स्कॅनर सुद्धा आपल्याला बनवता येऊ शकतं. ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बनवून बघणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी किंवा मध्यभागी मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या एकदम बोनस टिप देणार आहे. त्या सुद्धा तुम्ही नीट समजून घ्या. या बोनस टिप तुम्हाला चांगले ट्रेड मिळवून देण्यासाठी खूप उपयोगी पडतील. आजचा हा सेटअप जो आहे तो आहे कॅमेरेलाचा ॲडव्हान्स सेटअप. आपण आपल्या या चॅनलवर कॅमेरेला पिवोट पॉईंट्स या इंडिकेटरबद्दल एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये इंडिकेटर म्हणजे काय आहे, इंडिकेटरचा वापर कसा करायचा, त्याच्यानंतर त्याच्यावरची एक जबरदस्त स्ट्रॅटेजी आणि त्याचं स्कॅनर बनवायचं कसं ते सुद्धा बघितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी चार्टिंगचं एक महत्त्वाचं फीचर आहे कस्टम इंडिकेटर्स. तर ते कसं बनवायचं, त्याच्यानंतर ह्यांची बॅक टेस्टिंग कशी करायची, असे सगळे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पूर्वी बघितलेले असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला आणखी चांगलं नॉलेज या आजच्या व्हिडिओमधून मिळू शकेल. तर मी सांगितल्याप्रमाणेच सिक्रेट ऑफ अ पिवोट बॉस या पुस्तकामध्ये 8 नंबरच्या चॅप्टरमध्ये ॲडव्हान्स कॅमेरेला कन्सेप्ट नावाचं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये या ॲडव्हान्स कन्सेप्ट दिलेल्या आहेत. त्याच्यातल्या 2 ॲडव्हान्स कन्सेप्ट जे आहेत त्या आपण आज बघणार आहोत. तर पहिली खूप महत्त्वाची आहे आणि दुसरी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. पहिली नीट समजली तर दुसरी तुम्हाला चांगली समजेल, म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. कॅमेरेला पिवोट पॉईंट्स बद्दल हे जे 2 मुद्दे आपण आज चर्चा करणार आहोत तर ते इतके महत्त्वाचे आहेत की हे समजल्याशिवाय आपण या इंडिकेटरच्या सहाय्याने ट्रेडिंग नाही करायला पाहिजे. खूप महत्त्वाचे आहेत ते. आणि हे पॉईंट्स या ॲडव्हान्स कन्सेप्ट समजल्यानंतर सुद्धा लगेचच्या लगेच असं वाटेल आपल्याला की नाही आपण आता या स्ट्रॅटेजीमध्ये पारंगत झालोय, परंतु तसं नाही आहे. त्याला बॅक टेस्टिंगची खूप गरज आहे. मी बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या उदाहरणांच्या सहाय्याने जवळजवळ 54 स्लाईड बनवलेल्या आहेत मी. त्याच्यातल्या 51 स्लाईड ज्या आहेत त्या चार्ट मी दाखवलेले आहेत. तर या सगळ्या चार्टच्या सहाय्याने तुम्हाला चांगलं एक नॉलेज मिळणारच आहे, परंतु तरी सुद्धा घाई करायची नाही आहे. आपण आपलं बॅक टेस्टिंग एक 2-3 महिने 4 महिने 6 महिन्यापर्यंत तुम्हाला जोपर्यंत त्याच्यावर चांगला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत बॅक टेस्टिंग करायचं आहे. बॅक टेस्टिंग कसं करायचं तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि मग त्याच्यामध्ये प्रत्यक्ष ट्रेड घ्यायचे आहेत. तोपर्यंत अजिबात घाई करायची नाही आहे. मार्केटमध्ये सोपं काहीच नाही आहे. मार्केटमध्ये प्रॉफिटेबल जर कधी व्हायचं असेल आणि मार्केटमधून पैसे कमवायचं तुमचं जर कधी स्वप्न असेल तर तुम्हाला कष्ट हे घ्यावेच लागतील, अभ्यास करावा लागेल, बॅक टेस्टिंग करावी लागेल, कसून बॅक टेस्टिंग करावी लागेल. तुमच्या स्ट्रॅटेजीवर तुमचा पूर्ण कॉन्फिडन्स डेव्हलप झाला की मग तुम्ही चांगले ट्रेड जे ते घेऊ शकता. तोपर्यंत नाही. तोपर्यंत तुम्ही गॅम्बलिंगच करणार, म्हणजे जुगार खेळल्यासारखंच तुम्ही ट्रेडिंग करणार. त्याच्यामुळे सेटअप जरी खूप चांगला असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये लगेचच्या लगेच ट्रेड करायचं नाही आहे. त्याच्यातल्या बारकावे लक्षात येण्यासाठी थोडे दिवस प्रॅक्टिस करायची आहे आणि मग ट्रेड आपल्याला घ्यायचे आहेत. तर चला आपण आता आपल्या 2 ॲडव्हान्स कंडिशन जे आहेत ते बघू. त्याच्यातली पहिली जी आहे ती म्हणजे पिवोट विड्थ ॲनालिसिस. आता याच्यामध्ये ही H3 लेवल आहे. कॅमेरेला पिवोट इंडिकेटरमध्ये H3 लेवल आहे आणि ही L3 लेवल आहे. इथं सुद्धा ही H3 L3 H3 आणि L3. तर अशा पद्धतीने जर समजा इंडिकेटरमध्ये H3 आणि L3 या दोघांमधलं अंतर जर कधी खूप नॅरो असेल, म्हणजे खूप कमी असेल, हे अंतर 1% पेक्षा लहान असेल, कमी असेल किंवा 0.5% पेक्षा कमी असेल तर त्या दिवशी नॅरो रेंज आहे कॅमेरेला पिवोटची असं आपल्याला म्हणायचं. आणि ज्या दिवशी H3 आणि L3 याच्यातलं अंतर खूप जास्त आहे त्याला आपल्याला प्रमाण द्यावं लागेल अंदाजे शोधण्यासाठी स्कॅनरवर. आपण ह्याचं स्कॅनर पण बनवून बघितलेलं आहे. तर साधारणतः 2% पेक्षा जर कधी जास्त असेल हे अंतर तर तो वाईड आहे, म्हणजे अरुंद आहे, खूप मोठा आहे.
तुम्ही 3% सुद्धा घेऊ शकता. तर 2 पिव्होटमधलं अंतर हे वाईड आहे. वाईड कॅमेरेला पिव्होट आपण त्याला असं म्हणू. आणि बरेच दिवशी काय होतं की खूप एकदम नॅरो पण नसतं आणि खूप वाईड पण नसतं. साधारणतः ॲव्हरेज असतं, साधारण अंतर असतं या दोघांमधलं. तर त्याला म्हणायचं आहे ॲव्हरेज कॅमेरेला पिव्होट्स. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी पिव्होट विड्थ ॲनालिसिस सांगितलेली आहे. आता नॅरो जर कधी असेल तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं की ज्यावेळेला H3 आणि L3 मधलं अंतर नॅरो आहे त्या दिवशी H4 ज्यावेळेला क्रॉस होतो त्याच्यानंतर एक चांगला आपण बायचा ट्रेड घेऊ शकतो. किंवा जर समजा L3च्या खाली L4 ब्रेकआउट होतो खाली तर आपण एक सेलचा ट्रेड घेऊ शकता. म्हणजे H3 आणि L3 याच्यातलं अंतर जर कधी कमी असेल तर आपल्याला ट्रेंडिंग डे मिळतो. आणि जर समजा या H3 आणि L3 मधलं अंतर वाईड असेल तर आपल्याला साईडवेज डे मिळतो. ॲव्हरेज असेल तरीसुद्धा साईडवेज डे असतो. तर अशा पद्धतीने पिव्होट ॲनालिसिस जे आहे ते फ्रँकलिन ओचोवा यांनी केलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. हे खूप महत्त्वाचं आहे. जर समजा ट्रेंडिंग डे असेल तर आपल्याला बायची पोझिशन घेऊ शकतो किंवा सेलची पोझिशन घेऊ शकतो. आणि हा ब्रेकआउट ट्रेड असतो. H4 आणि L4 ब्रेकआउट ट्रेड आपण त्या दिवशी घेऊ शकतो. परंतु वाईड रेंज असेल किंवा ॲव्हरेज असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर रिव्हर्सल ट्रेड घ्यायचे आहेत. H3 रिव्हर्सल आणि L3 रिव्हर्सल. म्हणजे ह्या लेवलला आल्यानंतर L3 लेवलला आल्यानंतर जर कधी कॅन्डलस्टिक चांगली बनत असेल त्या ठिकाणी हॅमर बनत असेल, बुलिश एनगल्फिंग पडत असेल, हरामी बनत असेल, बुलिश हरामी, तर आपण त्या ठिकाणी L3 रिव्हर्सल साईडवेज ट्रेंड कन्सिडर करून साईडवेज मुवमेंट असेल या दिवशी असं कन्सिडर करून या ठिकाणी आपण बुलिश ट्रेड घ्यायचा आहे, बायचा ट्रेड घ्यायचा आहे. सेम H3 लेवलला जर कधी बिअरिश एनगल्फिंग पडलेली असेल, बिअरिश एनगल्फिंग असेल, शूटिंग स्टार असेल किंवा बिअरिश हरामी असेल तर आपण सेलिंगचा ट्रेड घेऊ शकतो. ज्या दिवशी नॅरो कॅमेरेला पिव्होट्स असतात त्या दिवशी आपण ऑप्शन्स बाय करू शकतो. ज्या दिवशी वाईड रेंज असेल, कॅमेरेला पिव्होट वाईड असतील त्या दिवशी आपण ऑप्शन सेलिंग करू शकतो. ह्या ठिकाणी आल्यानंतर कॉल सेल करू शकतो, ह्या ठिकाणी आल्यानंतर पुट सेल करू शकतो. हे का करायचं, कसं करायचं याबद्दल तुम्हाला जर शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्समध्ये कॅमेरेला पिव्होट ऑप्शन स्ट्रॅटेजी असं टाकून लिहून पाठवा. अशी कॉमेंट करा. आपण त्याच्यावर सुद्धा एकदम छान डिटेल खूप साऱ्या उदाहरणांसकट असाच एक व्हिडिओ घेऊन येऊ. आणि तिसरा प्रकार जो येतो म्हणजे ॲव्हरेज. ॲव्हरेजमध्ये सुद्धा साईडवेज मुवमेंट असते आणि या दिवशी सुद्धा ट्रेडिंग जे वाईड पिव्होट प्रमाणेच करायचं असतं. तर चला सुरुवातीला आपण आता नॅरो कॅमेरेला पिव्होटची काही उदाहरणं बघू. पहिला चार्ट आहे रिलायन्सचा. रिलायन्समध्ये या दिवशी 26 तारीख आहे कुठल्या तरी महिन्याची. या दिवशी H3 आणि L3ची रेंज नॅरो तयार झालेली आहे आणि या दिवशी इथं सकाळी लवकरच ब्रेकआउट झालेलं आहे. H4 ब्रेकआउट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू प्राईस वर गेलेली आहे. या ठिकाणी आपण ऑप्शन बायचा ट्रेड घेतला असता तर आपल्याला एक चांगलं प्रॉफिट त्या दिवशी झालं असतं. पुढे बघूयात. दुसरा चार्ट आहे हिंद कॉपरचा. या हिंद कॉपरमध्ये सुद्धा हे अंतर जे आहे ते खूप नॅरो आहे आणि ह्या ठिकाणी ब्रेकआउट झालेलं आहे H4 आणि याच्यानंतर एक चांगलं मुवमेंट याच्यामध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर हा आहे अदानी पोर्ट्सचा चार्ट. ही नॅरो रेंज आहे. नॅरो रेंज नंतर ब्रेकआउट झालेलं आहे ह्या ठिकाणी, परंतु ह्या ठिकाणी पुन्हा एकदा ब्रेकआउट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर चांगली मुवमेंट आलेली आहे. पुढचा चार्ट आहे CUBचा. बघा या ठिकाणी एकदम खूप जास्त नॅरो रेंज तयार झालेली आहे आणि नॅरो रेंज नंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट झालेली आहे. जर कधी सलग 2-3 दिवस नॅरो रेंज असेल एकदम तर येणारा ब्रेकआउट जो आहे तो आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी उपयोगी पडू शकतो. 2-3 दिवसांचा स्विंग ट्रेड आपल्याला याच्यामध्ये चांगला मिळू शकतो. आणखी उदाहरणं आपण तसे बघणारच आहोत. दाल भारत याच्यामध्ये सुद्धा नॅरो रेंज आहे, ब्रेकआउट आहे आणि दिवसभर स्टॉकमध्ये चांगली प्राइस मुवमेंट झालेली आहे. पुढचा चार्ट बघूयात. हिंडाल्कोमध्ये सुद्धा नॅरो रेंज आहे, त्याच्यानंतर ब्रेकआउट आहे, मोठ्या बुलिश कॅन्डलने ब्रेकआउट आहे आणि त्याच्यानंतर रिटेस्ट घेतल्यानंतर स्टॉकमध्ये दुपारच्या सत्रामध्ये मोठी मुवमेंट आलेली आहे. पुढचा चार्ट बघूयात आपण. अडानी एंटरप्राइजेस. ह्याच्यामध्ये सकाळी ब्रेकआउट दिला, परंतु ह्या ठिकाणी जर स्टॉप लॉस असेल तर स्टॉप लॉस झालेला आहे. पुन्हा एकदा ब्रेकआउट दिलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट आलेली आहे अदानी एंटरप्राइजेस. पुढचा चार्ट आहे TCSचा. काही आपण आता उदाहरणं जी ती सगळी बघितली ती आतापर्यंत बुलिश ट्रेडची होती, बुलिश ब्रेकआउट होते. आता ह्या ठिकाणी आपण बिअरिश ब्रेकआउट म्हणजे L4 ब्रेकआउट जो आहे तो बघतोय. TCSचा चार्ट आहे, नॅरो रेंज आहे आणि त्याच्यानंतर ब्रेकआउट आहे L4 आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये प्राइस मुवमेंट खालच्या दिशेने चांगली गेलेली आहे. पुढचा चार्ट आहे गोदरेज प्रॉपर्टीचा. गोदरेज प्रॉपर्टीमध्ये बघा या दिवशी कन्सॉलिडेशन, या दिवशी नॅरो रेंज आहे, या दिवशी सुद्धा नॅरो रेंज होती आणि त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट झालेला आहे आणि स्टॉकमध्ये चांगली प्राइस मुवमेंट आलेली आहे. पुढचा चार्ट आहे अंबुजा सिमेंटचा. अंबुजा सिमेंटमध्ये बघा या दिवशी नॅरो रेंज आहे, इकडे सुद्धा नॅरो रेंज होती आणि त्याच्यानंतर इथं ब्रेकआउट झालेला आहे आणि स्टॉकमध्ये चांगली प्राइस मुवमेंट झालेली आहे. पुढचा चार्ट आहे DLFचा. DLFमध्ये पण नॅरो रेंज आहे, एकदम नॅरो रेंज नंतर ब्रेकआउट झालेला आहे आणि स्टॉकमध्ये चांगली प्राइस मुवमेंट झालेली आहे. पुढचा चार्ट आहे इन्फोसिसचा. आपण आता नॅरो रेंज जी आहे ती बऱ्याच ठिकाणी बघितली, परंतु नॅरो रेंज आली म्हणजे आपल्याला ट्रेडिंग करायचंच आहे असं काही नाही आहे. या ठिकाणी बघा इन्फोसिसचा चार्ट आहे, इथं ब्रेकआउट झालेली आहे, इथं पहिल्याच कॅन्डलला ब्रेकआउट झालेलं आहे, परंतु ब्रेकआउटची कॅन्डल जी आहे ती खूप मोठी आहे
आणि त्या मोठ्या कॅन्डल नंतर आपला स्टॉप लॉस जो आहे तो खूप मोठा होतो. 1-2% जर कधी आपला स्टॉप लॉस असेल तर आपण ट्रेड घेऊन उपयोग नाही. भलेच तो या ठिकाणी ब्रेकआउट करून वरती पण जाऊ देत, परंतु त्याला आपल्याला ट्रेड करायचं नाही, कारण की ते आपलं रिस्क आणि रिवॉर्डमध्ये बसत नाही गणित. कारण रिस्क आणि रिवॉर्ड ट्रेडिंग करत असताना खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी करायचंच नाही. ब्रेकआउट कॅन्डल जी ती मोठी नको आहे आपल्याला. ब्रेकआउट कॅन्डल जी आहे ती एकदम खूप मोठी नको आहे. ब्रेकआउट कॅन्डल बुलिशच पाहिजे चांगली, परंतु एकदम खूप मोठी अशी 1-2% पण नको आहे. त्याच्यानंतर बघा काय झालेलं आहे, स्टॉकमध्ये मूवमेंट जी ती रिव्हर्स झालेली आहे, कारण की एकदाच पळून गेल्यानंतर आणखी किती पळणार, त्याच्यामुळे रिव्हर्स झालेलं आहे. आणि आणखी एक दुसरं उदाहरण दाखवलेलं आहे याच्यामध्ये. हे बघा या ठिकाणी नॅरो रेंज आहे, परंतु ब्रेकआउट चांगला झालेला आहे, परंतु कॅन्डल खूप मोठी आहे. ती मोठी कॅन्डल आपल्याला नको आहे. त्याच्यानंतर थोडीशी प्राइस मूवमेंट झालेली पण आहे, पण दिवसभरात स्टॉकची प्राइस जी ती खाली आलेली परत. बजाज फायनान्सचा चार्ट आहे. तर अशा पद्धतीने नॅरो रेंज ट्रेडिंग करत असताना आपण काळजी घ्यायला पाहिजे. ब्रेकआउटचे ट्रेड जे ते आपण घ्यायला पाहिजे. 200 ते 250 स्टॉक्स जे आहेत ते फ्युचरमध्ये आहे. त्याच्यापैकी नेमके नॅरो रेंज असलेले स्टॉक्स जे आहेत ते कसे शोधायचे, तर त्याच्यासाठी आपण स्कॅनर बनवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. या आयच्या बटनमध्ये, इथं आयच्या बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक जी ती त्या व्हिडिओची मिळेल. त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये स्कॅनरसुद्धा आपण बनवून दिलेलं आहे, त्याची लिंक आहे, ते तुम्ही बघू शकता. पुढे जाऊयात आपण. आता आपण वाईड रेंज असलेले स्टॉक्स जे आहेत त्यांचा थोडासा अभ्यास करू. काय होतं नेमकं वाईड रेंज असल्यानंतर. हे बघा या दिवसाची ही रेंज जी ती खूप वाईड आहे. निफ्टीचा चार्ट आहे, हा इंडेक्सचा चार्ट आहे. चार्ट इंडेक्सचा असू द्या, फ्युचर्सचा असू द्या, स्टॉक्सचा असू द्या, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, कसलाही चार्ट असू द्या, क्रूड ऑइल, गोल्ड, सिल्वर, कसलाही चार्ट असू द्या, परंतु कॅमेरेला पिव्होट रेंज जर कधी वाईड असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये साईडवेज मुवमेंट जी ती येणार हे आपल्याला माहिती असणार. त्याच्यामुळे त्यानुसार आपण ट्रेड घ्यायचा आहे. याच्यामध्ये काय झालेलं बघा, दिवसभरात साईडवेज मुवमेंट झालेली आहे. खूप अशी मोठी मुवमेंट जी ती आलेली नाही आहे. साधारणतः 0.5% आतच दिवसभर कन्सॉलिडेशन झालेलं आहे प्राइसमध्ये. पुढचा चार्ट बघूयात. निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टीच्या चार्टमध्ये हा सुद्धा दिवस आहे. या दिवशी सुद्धा पूर्णपणे वाईड रेंज आहे आणि वाईड रेंजमध्ये स्टॉकची प्राइस पूर्ण कन्सॉलिडेट झालेली आहे, एका ठराविक रेंजमध्येच फिरते. पुढचा चार्ट आहे झीलचा. झीलमध्ये बघा काय झालेलं आहे, वाईड रेंज आहे इथं पण. या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला सेलचा ट्रेड भेटलेला आहे. इथं सुद्धा एक सेलचा ट्रेड भेटलेला आहे. इथं बिअरिश एनगल्फिंग आहे. खूप प्रॉफिट झालेलं नाही आहे, परंतु ऑप्शन जर कधी सेल केला असेल तर थोडंफार प्रॉफिट तरी शेवटपर्यंत, दिवसाच्या शेवटपर्यंत साईडवेज मुवमेंटमुळे आपल्याला मिळू शकतं. तर वाईड रेंज आहे आणि साईडवेज मुवमेंट आलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा. पुढचा चार्ट आहे बॉश लिमिटेडचा. याच्यामध्ये वाईड रेंज आहे, कंटिन्यू साईडवेज मुवमेंट आहे. हे बघा आपल्याला ह्या ठिकाणी एक ट्रेड बनतोय, ह्या ठिकाणी सुद्धा ट्रेड बनतोय आणि सेलिंगचा ट्रेड, कॉल सेल आपण या ठिकाणी करू शकतो किंवा सेल याच्यामध्ये आपण दिवसभरामध्ये करू शकतो. पुढचा चार्ट आहे वाईड रेंजचा, तो आहे रिलायन्सचा. रिलायन्समध्ये बघा काय झालं, हा दिवस जो आहे तो वाईड रेंजचा दिवस आहे. आता मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलं होतं की जर समजा आपल्याला तुलनात्मक ठरवायचं असेल की कोणता वाईड आहे आणि कोणता नॅरो आहे, तर हे ठरवण्यासाठी आपला हा जो प्राइस बार असतो, तर तो प्राइस बार जर कधी खाली ड्रॅग केला आपण तर चार्ट जो आहे तो झूम आउट होतो. झूम आउट झाल्यानंतर आपल्याला साधारणतः बरेचसे दिवसांचे चार्ट दिसतात आणि त्याच्यामुळे आपल्याला सहज ठरवता येतं की वाईड रेंज आहे की नॅरो रेंज आहे. तर या ठिकाणी बघा हा वाईड रेंज आहे आणि पूर्ण दिवस कन्सॉलिडेशन झालेलं आहे. पुढचा चार्ट आहे इन्फोसिसचा. इन्फोसिसमध्ये सुद्धा वाईड रेंज आहे आणि वाईड रेंजमध्ये पूर्ण दिवस कन्सॉलिडेशन झालेले, कुठलीच मुवमेंट जास्त मोठी आलेली नाही आहे. त्याच्या तुलनेने ह्या ठिकाणी बघा हा नॅरो रेंज आहे. नॅरो रेंजनंतर इथं ब्रेकआउट आहे आणि स्टॉकची प्राइस वरती गेलेली आहे. असा अभ्यास तुम्हाला जो आहे तो खूप साऱ्या चार्टवर करायचा आहे. हे बघा या ठिकाणी वाईड रेंज टू ॲव्हरेज रेंज आहे, ह्या ठिकाणी वाईड रेंज आहे. वाईड रेंजमध्ये हे बघा कन्सॉलिडेशन मुवमेंट, साईडवेज मुवमेंट, या ठिकाणी आपल्याला ऑप्शन सेलचा ट्रेड जो येतो घेता येऊ शकतो, कॉल सेल घेऊ शकतो आपण. आपल्याला जे स्ट्रॅटेजीनुसार ठरले ते आपल्याला करायचं. स्टॉप लॉस झाला तर झाला, परंतु आपली स्ट्रॅटेजी ठरलेली आहे की ह्या ठिकाणी आल्यानंतर आपण कॉल सेल करणार किंवा HDFC बँकेचा स्टॉक आहे त्याचे इंट्राडेमध्ये सेलिंग करणार, तर आपण सेलिंग करायचं. त्याचा विचार नाही करायचा की स्टॉप लॉस झाला तर काय होईल. असं होणारच. काही 50% ट्रेड जे आहेत ते निगेटिव्ह जाऊ शकतात, 50% प्रॉफिट होऊ शकतात, परंतु आपला स्टॉप लॉस आणि रिस्क मॅनेजमेंट जर किती प्रॉपर असेल, रिस्क रिवॉर्ड रेशो प्रॉपर असेल, तर आपण शेवटी प्रॉफिटमध्ये निघणार. त्याच्यामुळे त्याची काळजी करायची नाही, आपण फक्त अल्गो ट्रेडिंग सारखं ट्रेडिंग करायचं आहे. पुढचा चार्ट बघूयात आपण. TCSचा चार्ट आहे. TCSमध्ये ह्या दिवशी वाईड रेंज आहे. वाईड रेंजमध्ये बघा कंटिन्यू स्टॉकमध्ये प्राइस मुवमेंट एकदम साईडवेजमध्ये आहे. ह्या ठिकाणी नॅरो रेंज आहे, ब्रेकआउट झालेला आहे. ब्रेकआउट नंतर स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट त्या दिवशी आलेली आहे. पुढचा स्टॉक बघा टाटा इलेक्सी. टाटा इलेक्सीमध्ये हा दिवस बघा हा वाईड रेंज आहे. वाईड रेंजमध्ये एक्झॅक्टली त्यांनी ह्या ठिकाणी L3 लेवलला टच केलेलं आहे आणि तिथून वरती स्टॉकमध्ये मुवमेंट आलेली. ऑप्शन सेल करून आपल्याला इथं पुट सेलचा ट्रेड बनवू शकतो. एक्झॅक्टली या ठिकाणी एंट्री नाही भेटणार, परंतु ह्या ठिकाणी सुद्धा एंट्री मिळू शकते. जर एंट्री घ्यायचीच असेल आपल्याला, आपण ठरवायचं आहे किंवा ह्या ठिकाणी आला तरच घेऊ, तसं असेल तरी पण आपण इथं याची वाट बघायची, नाही भेटलं तर सोडून द्यायचं. भरपूर आपल्याला त्याच्यामध्ये स्टॉक्स मिळतात, त्या ठिकाणी ट्रेड करायचं. एकाच याला कवटाळून बसायचं नाही. आता दुसरी जी ॲडव्हान्स कंडिशन आहे ती काय आहे, तर आपल्याला नॅरो रेंज तर बनलीच पाहिजे, परंतु ती कालच्या रेंजच्या आतमध्ये बनली पाहिजे. बघा कालची रेंज काय होती, ही होती आणि आजची रेंज काय आहे तर ही आहे.
हे अंतर जे आहे ते ह्याच्यापेक्षा छोटं तर आहेच, म्हणजे नॅरो आहेच, परंतु त्याच्या आतमध्ये बनलेलं आहे, एक्झॅक्टली त्याच्या आतमध्ये बनलेलं आहे. म्हणजे हे H3 आजचे आणि हे L3 आजचे हे कालच्या H3 आणि L3च्या आतमध्ये बनले. याला म्हणायचं इनसाइड नॅरो कॅमेरिला पिवोट्स. हे जर कधी असेल तर आपल्याला आणखी जास्त प्रोबॅबिलिटी वाढते ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट होण्याची किंवा ट्रेंडिंग मुवमेंट येण्याची. आपण काही उदाहरणं बघू. हा जो चार्ट आहे तो लॉरस लॅब कंपनीचा चार्ट आहे. याच्यामध्ये इनसाइड नॅरो रेंज तयार झालेली आहे आणि ब्रेकआउट होऊन छान इथं मुवमेंट आलेली आहे. दुसरा चार्ट आहे ऑरो फार्माचा. ऑरो फार्मामध्ये हा वाईड रेंज आहे आणि हा त्याच्या आतमध्ये इनसाइड नॅरो तयार झालेला आहे, ब्रेकआउट झालेला आहे. ब्रेकआउट नंतर स्टॉकमध्ये चांगली प्राइस मुवमेंट आलेली आहे. हे बघा, हे आणखी एकदम बेस्ट कंडिशन आहे. हा वाईड आहे, त्याच्या आतमध्ये चांगली एकदम नॅरो रेंज तयार झालेली आहे, इनसाइड नॅरो तयार झालेली आहे, ब्रेकआउट आहे आणि स्टॉकमध्ये चांगली प्राइस मुवमेंट जी ती झालेली आहे. तर ही आजची नॅरो रेंज जी आहे ती कशावरून बनते, तर आपण इंडिकेटर काय आहे नेमकं त्याचा जो व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा अभ्यास केला होता. आजच्या ह्या ज्या लेवल्स आहेत त्या कालच्या हाय, कालचा लो आणि कालचा क्लोज या 3 व्हॅल्यूवर अवलंबून असतात. जर समजा कालचा हाय, कालचा लो हे जर कधी यांची रेंज जर कधी खूप कमी असेल आणि कालच्या क्लोजची पण रेंज खूप त्याच्यामध्येच असेल तर ही रेंज जी ती नॅरो येते. म्हणजे आधीच्या दिवशी जर कधी खूप जास्त प्रमाणामध्ये मोठं कन्सॉलिडेशन झालं तर त्याच्या दुसऱ्या दिवशी रेंज जी ती नॅरो बनते आणि ती रेंज जर कधी इनसाइड बनली तर असं आपल्याला जास्त प्रोबॅबिलिटीचे ट्रेड मिळू शकतात ब्रेकआउटसाठी. तर हे महत्त्वाचं गोष्ट आहे याच्यामध्ये, ही आपल्याला समजली पाहिजे. आणि ज्या ठिकाणी जास्त कॉम्प्रेशन, कन्सॉलिडेशन तर त्याच्यानंतर येणारी मुवमेंट जी ती सुद्धा चांगली येऊ शकते. बरेचसे स्टॉक्स आहेत, 250 स्टॉक्सपैकी आपण जर कधी बघितलं तर नॅरो रेंज जे आहे ते नॅरो रेंज येणारे जे ते 50 स्टॉक जे ते 50 स्टॉक जे ते येत असतील, परंतु त्याच्यातल्या त्याच्यात इनसाइड नॅरो येणारे स्टॉक जे आहेत ते 5 ते 10च असतात. तर हे एक्झॅक्टली कसे स्कॅन करायचे, तर ह्याचं स्कॅनर जे आहे ते सुद्धा आपल्याला बनवता येऊ शकतं. जर तुम्हाला असं स्कॅनर पाहिजे असेल, रेडीमेड स्कॅनर पाहिजे असेल आणि आज ट्रेडिंगचा दिवस संपल्यानंतर म्हणजे समजा हा दिवस आहे 3 जुलैचा दिवस आहे, तर 3 जुलैला 3:30 वाजेची कॅन्डल पूर्ण बनल्यानंतर म्हणजे दिवस संपल्यानंतर तुम्हाला उद्याच्या दिवशी नॅरो रेंज कॅमेरिला पिवोट येतील का आणि इनसाइड येतील का हे जर कधी फाइंड करायचं असेल 3 तारखेलाच 4 तारखेचं, तर आपल्याला त्याच्यासाठी स्कॅनर कसं बनवायचं ते सुद्धा आपण बनवू शकतो. परंतु ते सगळं जर कधी दाखवत बसलो तर आपला हा व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून त्याच्यासाठी वेगळा आपण व्हिडिओ बनवू. तुम्हाला हे जर कधी शिकवलेलं आवडत असेल तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओला लगेचच्या लगेच खाली लाईक करा. या व्हिडिओला कमीत कमी आपल्याला 5000 लाईक्स जे ते आले पाहिजे मित्रांनो. जर समजा तुम्ही आतापर्यंत सुद्धा मित्रांपर्यंत शेअर करत नसाल आपल्या चॅनलचे व्हिडिओज, तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. 5000 लाईक आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळाले पाहिजे मित्रांनो, एक विनंती आहे तुम्हाला. तर त्याचा स्कॅनर सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवू नक्कीच. कॉमेंटमध्ये टाईप करा कॅमेरिला फॉर टुमारो, आपण त्याचा स्कॅनरचा व्हिडिओ तयार करू. पुढचा चार्ट आहे BPCLचा. BPCLमध्ये बघा ही पण नॅरो रेंज आहे आणि त्याच्या नॅरो रेंजमध्ये ही नॅरो रेंज आलेली आहे चांगली. हे बघा अगदी थोड्याशा फरकाने वरती आहे परंतु वर आहे, म्हणून हा इनसाइडमध्ये आपल्या स्कॅनरमध्ये आलेला स्टॉक आहे BPCL. आणि त्याची ब्रेकआउट ज्यावेळेस झालं त्यावेळेस बघा कसं चांगलं मुवमेंट प्राईजमध्ये आलेलं आहे. पुढचा चार्ट आहे इंद्रप्रस्थ गॅस IGL. ह्याच्यामध्ये बघा ह्या रेंजच्या आतमध्ये इनसाइड नॅरो बनलेला आहे, ब्रेकआउट झालेला आहे छान आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट खालच्या बाजूला आलेली आहे. पुढचा स्टॉक आहे DLF. DLF मध्ये बघा नॅरो रेंज आहे आणि सोबत इनसाइड आहे, इनसाइड आल्यानंतर ब्रेकआउट आहे, स्टॉकची प्राइस खाली गेलेली आहे. पुढचा चार्ट आहे डॉक्टर रेड्डीजचा चार्ट आहे. हे बघा या दिवशी नॅरो रेंज आलेली आहे आणि इनसाइड आलेली आहे, इनसाइड आल्यानंतर ब्रेकआउट खाली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये मुवमेंट आलेली आहे. आता या ठिकाणी ट्रेड घ्यायचा की नाही घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जर तुम्हाला वाटत असेल की इथून आल्यानंतर सुद्धा घ्यायला पाहिजे ट्रेड तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला नको वाटत असेल, दूर ओपन झालेला आहे, नाही घ्यायचं तर नाही घ्यायचं. आपण आपले नियम बनवायचे आणि त्याच्यानुसार ट्रेडिंग करायचं आहे. मी सांगतोय किंवा अजून दुसरं कोणी सांगतोय म्हणून आपल्याला ट्रेड नाही घ्यायचे आहे. शेवटी प्रॉफिट आणि लॉस जे ते आपल्याला होणार आहे. पुढचा चार्ट आहे टाटा स्टीलचा. इनसाइड नॅरो रेंज तयार झालेली आहे, ब्रेकआउट आहे, दुपारच्या सत्रात परत ब्रेकआउट झालेला आहे आणि स्टॉकमध्ये थोडीशी मुवमेंट आलेली आहे. खूप मोठा प्रॉफिट नाही आहे परंतु मुवमेंट आलेली आहे. आता तिसरा प्रकार बघूयात आपण. कॅमेरिला पिवोटमध्ये ॲव्हरेज अंतर असेल तर काय होतं. हे बघा ह्या ठिकाणी ॲव्हरेज आहे, ह्या ठिकाणी सुद्धा ॲव्हरेज आहे. खूप नॅरो नाही आहे म्हणजे ॲव्हरेज आहे आणि खूप वाईड पण नाही आहे, त्याच्यामुळे ॲव्हरेज आहे आपण असं त्याला म्हणायचं. आता हे बघण्यासाठी आपापली एक नजर जी ती तयार व्हायला लागते, दृष्टिकोन आपला एक तयार व्हायला लागतो. नियमित हजारो स्टॉक्स बघितल्यानंतर आपल्याला तो दृष्टिकोन लगेच मिळतो आणि आपल्याला लगेच कळतं की नाही हा ॲव्हरेज आहे, हा नॅरो आहे, हा वाईड आहे, आपल्याला लगेच कळतं. तर ह्या ठिकाणी तो ॲव्हरेज आहे. मारिको लिमिटेडचा चार्ट आहे, हा ॲव्हरेज आहे. इथं आपल्याला सेलचा ट्रेड मिळू शकतो, इथं आपल्याला बिअरिश एनगल्फिंग आहे, सेलचा ट्रेड मिळू शकतो. ह्या ठिकाणी शूटिंग स्टार आहे, इथं सेलचा ट्रेड मिळू शकतो. या ठिकाणी ॲव्हरेज असल्यानंतर ब्रेकआउटचा पण ट्रेड आहे परंतु आपण ॲव्हरेज आहे त्याच्यामुळे इथं एंट्री नाही घेणार, कारण की तो नॅरो नाही आहे तर तिथं आपण ब्रेकआउट एंट्री घेणारच नाही. जरी तो खाली जाणार असेल किंवा जात असेल तरी सुद्धा त्याच्याकडे फक्त बघायचं, एंट्री घ्यायची नाही, कारण की आपला रूलच नाही आहे तो. आपला रूल काय, नॅरो असेल तर ब्रेकआउट घ्यायचा,
वाईड असेल, ॲव्हरेज असेल तर आपण रिव्हर्सल ट्रेड घ्यायचा इथून वरती मिळाला तर. ठीक आहे, या ठिकाणी पण बघा इथं पहिल्याच कॅन्डलला रिव्हर्सल ट्रेड आहे, इथं सुद्धा रिव्हर्सल ट्रेड आहे. हे बघा इथं ब्रेकआउट आहे, परंतु आपल्याला तिथं घ्यायचं नाही. ठीक आहे, जाऊयात पुढे. मित्रांनो, इंट्राडे स्विंग ट्रेडिंगमध्ये आपली सायकॉलॉजी, ट्रेडिंगची सायकॉलॉजी जी आहे ती पण खूप महत्त्वाची असते. नुसतं सेटअप महत्त्वाचा नाही. सेटअप जे आहे ते सगळेच चांगले सेटअप असतात, परंतु त्याला जर कधी ट्रेडिंग सायकॉलॉजीची जर कधी जोड असेल तरच तुम्हाला चांगलं प्रॉफिट जे आहे ते होणार आहे. 100% प्रॉफिट होणार आहे. परंतु ट्रेडिंगची सायकॉलॉजी आपली पॉवरफुल पाहिजे. ट्रेडिंगची सायकॉलॉजीवर आपली प्लेलिस्ट आहे, फार काही व्हिडिओ बनवलेली नाही आहे. लोकांना ते व्हिडिओ बघायला आवडत नाही, त्याच्यामुळे ते व्हिडिओ बनवत नाही आहे. परंतु तुम्हाला जर कधी आवडत असतील तर आपण ट्रेडिंग सायकॉलॉजीचे व्हिडिओसुद्धा बनवू. हे बघा या ठिकाणी सुद्धा रॅमको सिमेंटचा चार्ट आहे. सुरुवातीलाच या लेवलला वाईड रेंज आहे, वाईड रेंज टू ॲव्हरेज रेंज आहे पिवट पॉईंट्सची, आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी सेलिंगचा ट्रेड आपल्याला ऑप्शन सेलिंग करता येऊ शकतं. ह्या ठिकाणी पण ऑप्शन सेलिंग करता येऊ शकतं, परंतु दिवसाचा शेवटचा वेळ आहे त्याच्यामुळे घ्यायचा नाही घ्यायचा हे आपण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ठरवू शकता. परंतु हा ॲव्हरेज रेंज आहे. पुढचं बघत आपण, ह्याच्यामध्ये सुद्धा ॲव्हरेज आहे. हा नॅरो आहे परंतु हा ॲव्हरेज आहे, आणि ह्या ॲव्हरेजमध्ये इथं सेलचा ट्रेड आहे, इथं बुलिश एनगल्फिंग आहे, बायचा ट्रेड आहे, इथं परत शूटिंग स्टार हरामी टाईप स्ट्रक्चर आहे, आणि इथं सेलचा ट्रेड आहे. पुढे जाऊयात. AB कॅपिटल वाईड रेंज आहे, ॲव्हरेज रेंज आहे, ॲव्हरेज रेंजमध्ये कन्सॉलिडेशन मुवमेंट आलेली आहे. HCL टेक ॲव्हरेज रेंज आहे, कन्सॉलिडेशन मुवमेंट आहे. ऑप्शन सेलिंगचे ट्रेड जे ते या ठिकाणी बनवू शकतात, आपले बनतात. दररोज बनणार नाही परंतु बनतात. हे बघा ह्या ठिकाणी आता हे ॲव्हरेज बघितल्यानंतर, नॅरो बघितल्यानंतर, वाईड बघितल्यानंतर काही ट्रेड, काही ब्रेकआउट्स म्हणजे मेनली आपले जे नॅरो रेंजचे आहेत तर त्याच्यामध्ये फेलसुद्धा होऊ शकतात. तर बघा आता हा जो आहे चार्ट तो BPCLचा चार्ट आहे. ह्या ठिकाणी इनसाइड नॅरो बनलेला आहे. इनसाइड नॅरो बनून सुद्धा त्या दिवशी सुद्धा साईडवेज मुवमेंट आलेली आहे. इथं ब्रेकआउट मिळालेला आहे, परंतु या ठिकाणी स्टॉप लॉस झालेला आहे. तर असं काही नाही आहे की नॅरो रेंज आहे म्हणजे खाली ब्रेकआउट देऊन खूप मोठा ट्रेंड येणारच आहे. पॉसिबिलिटी आहे, 70% 80% पॉसिबिलिटी असते की ब्रेकआउट होऊ शकतो, परंतु असं 100% लिहून ठेवलेलं नाही की येणारच आहे. त्याच्यामुळे जर कधी जे ह्या ठिकाणी बाय करतायत किंवा सेल करतायत त्यांना जर कधी आणखी माल बाय किंवा सेल करायचा असेल तर ते आणखी काही दिवस जे ते कन्सॉलिडेशन करतील, 1-2 दिवस कन्सॉलिडेशन करतील, छोटी छोटी मूव्ह करून. त्याच्यामुळे आणखी पुढे जाऊन नॅरो रेंज तयार होऊ शकतात आणि त्याच्यानंतर त्याचा ब्रेकआउट होऊ शकतो. ह्या गोष्टीसुद्धा आपल्या बॅक ऑफ द माइंड असल्या पाहिजे. ह्या ठिकाणी बघा फेल आहे, हा इनसाइड तयार झालेला आहे. इनसाइड तयार ब्रेकआउट पण आहे, परंतु दिवसभर त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन झालेलं आहे, नाही गेला तो स्टॉकची प्राइस खाली. त्याच्यामुळे आपण हट्ट धरून बसायचं नाही की नॅरो रेंज आहे, इनसाइड आहे तर आपल्याला ब्रेकआउटचा ट्रेड मिळेलच, प्रॉफिटच होईल. इथं लॉसही झालेला नाही आहे, आपला स्टॉप लॉस जो होतो ह्याच्यावरती आहे तर तो लॉसही झालेला नाही आहे, परंतु मग ॲट द कॉस्ट आपण निघालेलो आहे, असं पण होऊ शकतं. ह्या ठिकाणी सुद्धा फेल झालेला आहे. बघा हा इनसाइड आहे तयार झालेला, ह्याच्या आतमध्ये हा तयार झाला आहे, इनसाइड नॅरो आहे, परंतु ब्रेकआउट झालेला आहे, स्टॉप लॉस झालेला आहे, परत एकदा ब्रेकआउट झाला आहे, परत इथं स्टॉप लॉस झालेला आहे. अशा पद्धतीने फेलसुद्धा ब्रेकआउट जे ते होऊ शकतात आणि आपला सेटअप जो तो फेल होऊ शकतो, परंतु त्याची प्रॉबिलिटी कमी आहे फेल होण्याची आणि सेटअप चालण्याची प्रॉबिलिटी जी जास्त आहे, म्हणून आपण याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं आहे. हे बघा आता इनसाइड जे आहेत बनलेले आहेत, परंतु ते फेल होण्याचं कारण काय असतं, तर आधीचा जो आहे तो खूप मोठा वाईड रेंज असेल आणि इनसाइड जो तयार होतोय तो सुद्धा ॲव्हरेज जर कधी असेल तर त्याच्यामुळे कन्सॉलिडेशन होऊ शकतं आणि आपला जो इनसाइड नॅरोचा जो सेटअप आहे तो फेल होऊ शकतो. तर त्याच्यामुळे ते सुद्धा आपण प्रॉपर बघितलं पाहिजे की चार्टमध्ये गेल्या 20-25 दिवसांमध्ये जर समजा हे इनसाइड जरी आलेलं आहे तरी ते नॅरो रेंज वाटते का आपल्याला, तर ते चेक करायचं आणि मगच ट्रेड घ्यायचं. पुढचं बघा परत तेच तसंच उदाहरण आहे. ह्या वाईड रेंज आहे, हा सुद्धा त्याच्यापेक्षा नॅरो आहे, परंतु एकदम नॅरो नाही आहे, ॲव्हरेज आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी कन्सॉलिडेशन मुवमेंट आहे, ब्रेकआउट झालेलं नाही आहे, इकडे सुद्धा ब्रेकआउट झालेलं नाही आहे आणि हे दिवसभर प्राइस मुवमेंट एका रेंजमध्ये झालेली आहे. आणखी एक आहे रॅमको सिमेंटमध्ये बघा, हा वाईड आहे, हा इनसाइड तयार झालेला आहे, परंतु ॲव्हरेज आहे, खूप एकदम नॅरो नाही. हे नॅरो कधी म्हटलं असतं, हे जर कधी अंतर एवढंच असतं किंवा साधारणतः एवढं असतं तर ते याच्यापेक्षा दुप्पट आहे, म्हणजे ॲव्हरेज आहे, नॅरो नाही आहे. म्हणून या ठिकाणी आपण ट्रेड घेणं जे ते टाळायचं, इनसाइड जरी आलेला असेल तरी पण. ठीक आहे, पुढचं आणखी एक उदाहरण बघूयात आपण. आता हे बघा ह्या ठिकाणी जे ते खूप मोठं वाईड आहे आणि ह्या वाईड खूप मोठा असल्यामुळे हे जे अंतर आहे हे सुद्धा खूप जास्त आहे आणि इनसाइड तयार झालेलं आहे, तरी पण हा ॲव्हरेज आपल्याला कन्सिडर करता येईल आणि ॲव्हरेजमुळे ह्या ठिकाणी सुद्धा आपला ब्रेकआउट फेल गेलेला आहे. ॲव्हरेज असल्यामुळे हे फेल गेलेलं आहे, तर हे ॲव्हरेज नको. जरी इनसाइड आले तरी ॲव्हरेज नको, नॅरोच पाहिजे, तो चांगला नॅरो पाहिजे. 0.5% आतमध्ये हे अंतर 0.5% पेक्षा कमी पाहिजे किंवा 0.7% कमी पाहिजे, तरच तो आपण नॅरो कन्सिडर करायचा आणि त्याच स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायचं. 1% जर कधी अंतर घेतलं तर आपल्याला साधारणतः अंदाजे 10 स्टॉक मिळतील. 0.7%चं अंतर घेतलं तर आपल्याला 7 स्टॉक्स मिळतील. 0.5%चं अंतर जर कधी घेतलं आपण याच्यातलं अंतर कन्सिडर केलं तर 5 स्टॉक्स मिळतील, परंतु ते 5 मध्ये प्रॉबिलिटी हाय असेल, 10 मध्ये गेलं तर प्रॉबिलिटी आपली कमी असेल, पर्सेंटेज जे ते कमी असेल सक्सेसफुल होण्याचं. तर 5च आपल्याला एकदम चांगले स्कॅन करून काढायचे आणि त्याच्यामध्ये ट्रेडिंग करायचं. त्याच्यातला पण 1-2 फेल गेला तरी पण चिंता नाही करायची, परंतु जे 2-3 चांगले वर जातील ते पूर्ण चांगलं प्रॉफिट आपल्याला देतील. 1:2, 1:3 असं
रिस्क रिवॉर्डचं प्रॉफिट देतील. तर असं आहे ॲव्हरेज. आता जर समजा फेल होत असेल, हे बघा या ठिकाणी फेल झालेलं आहे अंबुजा सिमेंटचं चार्ट. जर फेल होत असेल तर नेमकं कसं पाहिजे अंतर, तर कंटिन्यू 2-3 दिवस जे ते एका ठराविक रेंजमध्ये जर कधी असेल तर जेव्हा ब्रेकआउट येतो तर त्यानंतर एक चांगली मूवमेंट जी ती आपल्याला मिळते. जर कधी 2-3 दिवस सलग नॅरो रेंज असेल, 2-3 दिवस सलग, म्हणजे ह्या दिवशी नॅरो रेंज होती, इथं ब्रेकआउट झालेलं नाही आहे, परत दुसऱ्या दिवशी तयार झालेलं आहे. हे बघ हे नॅरो रेंज आहे, त्याच्यातसुद्धा आतमध्ये ही नॅरो रेंज तयार झालेली आहे, कारण की ह्या दिवशी पूर्ण कन्सॉलिडेशन झालेलं आहे एका ठराविक रेंजमध्ये, आणि त्याच्यानंतर जी मूवमेंट आली ती एकदम जबरदस्त मूवमेंट आलेली आहे. असे स्टॉक्स आहेत ते आपण वॉचलिस्टमध्ये लावून ठेवायला पाहिजे. हा आला होता, याच्यामध्ये परत नॅरो रेंज आलेली का, जर आलेली असेल परत नॅरो रेंज, तर मग हा स्विंग ट्रेडिंगसाठीचा आपला चांगला स्टॉक जो आहे तो होऊ शकतो. तसं आपण त्याला वॉचलिस्टमध्ये लावू शकतो. हे बघा आणखी एक उदाहरण आहे त्याच्याबद्दलचं. हे बघा लॉंग कन्सॉलिडेशन आहे. हे बघा हा कोणता आहे, IGLचा स्टॉक आहे. हे बघा ही एक रेंज आहे आणि ही एक रेंज आहे. ह्या रेंजमध्ये 3 दिवस त्यांनी घालवलेले आहेत आणि चौथ्या दिवशी मग त्याला ब्रेकआउट झालेला आहे. तो पण इनसाइड तयार झालेला आहे. हा पण नॅरो होता, परंतु हा नॅरो पण आहे, इनसाइड पण आहे, आणि याच्या मागे एवढं मोठं कन्सॉलिडेशन आहे 3 दिवसांचं, आणि मग ब्रेकआउट मिळाला आहे. चांगला स्विंग ट्रेड जो होतो याच्यामध्ये 2-3 दिवसांचा आपल्याला मिळू शकतो. त्याच्यानंतर आणखी एक उदाहरण आहे बघा, हा आणखीन जास्त कन्सॉलिडेशन आहे याच्यामध्ये. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस सलग प्राइस जी ती एका ठराविक चॅनलमध्ये मुवमेंट होते, आणि जेव्हा याचा ब्रेकआउट होतोय तेव्हा एक चांगला स्विंग ट्रेड जो आहे तो मिळतो आपल्याला. आता या ठिकाणी आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड आपल्याला मिळतच नाही, कारण की पहिलीच कॅन्डल खूप मोठी आहे. परंतु जे बॉटमपासून ट्रेडिंग करतात तर ते हे एवढ्या दिवसांचं कन्सॉलिडेशन बघून, हा नॅरो रेंज बघून, एखाद्या वेळेस त्यांना जर कधी बाय साईडला जर कधी इतर बाकीचे इंडिकेटर्स बघून किंवा प्राइस ॲक्शन बघून त्यांना वरच्या बाजूला जर कधी ट्रेड घ्यायचा असेल तर ते ह्या ठिकाणी बाय घेऊ शकतात, इकडे बाय घेऊ शकतात आणि वेट करू शकतात, आणि त्यांना ही मुवमेंट मग मिळू शकते. हे सगळं जे ते अभ्यासामुळे येतं. वेगवेगळे चार्ट पॅटर्नचा आधार घेऊन, प्राइस ॲक्शनचा आधार घेऊन जर कधी आपल्याला संभावना त्यांच्या मनामध्ये असेल की ब्रेकआउट वरच्या बाजूला होऊ शकतं, तर ते ह्या ठिकाणीच बायचा ट्रेड घेऊ शकतात आणि त्यांना ह्या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतं. मी फक्त एक कंडिशन अशी तयार होते की नॅरो रेंज कंटिन्यू तयार होते एका ठराविक रेंजमध्ये. बघा 1520 ते 1500 ह्या रेंजमध्ये 4-5 दिवस ट्रेडिंग झालेलं आहे, म्हणजे 20 रुपयामध्ये फक्त ट्रेडिंग झालेलं आहे 4 दिवस. एवढं कॉम्प्रेशन जर कधी झालं असेल, कन्सॉलिडेशन झालं असेल, तर येणारी मूव्ह जी ती मोठी असू शकते, खालच्या बाजूला पण येऊ शकली असती, किंवा आपण ब्रेकआउट झाल्यानंतर मूवमेंट जे ती घेऊ शकतो, किंवा रिटेस्टला येईल त्यावेळेस घेऊ शकतो. अशा वेगवेगळ्या चार्टमध्ये आपण ट्रेडिंग घेऊ शकतो. तर हा आपला महत्त्वाचा विषय होता. याच्यावरची बोनस टिप जी आहे ती काय आहे, तर त्या बोनस टिपबद्दल आपण बघूयात. इनसाइड कॅमेरीला बनलेले आहेत, परंतु त्या दिवशी निफ्टी जो आहे, मेन आपला ब्रॉडर इंडेक्स जो आहे, तो जर कधी साईडवेजमध्ये असेल तर हा ब्रेकआउट येऊन सुद्धा काही फायदा नाही होणार. तर तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी, किंवा आता हा डॉक्टर रेड्डी आहे, निफ्टी फार्मा म्हणजे CNX फार्मा, याचा चार्ट सुद्धा सोबत बघितला पाहिजे आणि मग ट्रेड घेतला पाहिजे. ही एक महत्त्वाची बोनस टिप आहे, कारण की ब्रॉडर मार्केटवर एखादा स्पेसिफिक स्टॉक खूप अवलंबून असतो. जर तिकडे मुवमेंट नसेल ब्रॉडर मार्केटमध्ये, तर स्टॉक स्पेसिफिकमध्ये सुद्धा मुवमेंट बऱ्याचदा येत नाही आणि आपला ट्रेड जो आहे तो फेल जातो. तर त्याच्यासाठी सेक्टर ॲनालिसिस पण झालं पाहिजे. सेक्टर ॲनालिसिस म्हणण्यापेक्षा सेक्टोरल चार्ट जो आहे, सेक्टोरल इंडेक्स जो आहे, त्याचा पण आपला अभ्यास जो आहे तो झाला पाहिजे, त्याच्यावर पण आपलं कन्फर्मेशन जे आहे ते झालं पाहिजे. ही एक महत्त्वाची पहिली बोनस टिप आहे. आणि दुसरी बोनस टिप जी आहे ती काय, तर जर समजा आपल्याला ब्रेकआउट ट्रेड घ्यायचा असेल, म्हणजे समजा H4 ब्रेकआउट जर कधी ट्रेड घ्यायचा असेल, तर ही जी लेवल जी तयार होते, तर ही कुठल्या तरी प्रिव्हियस रेजिस्टन्सच्या जवळ तयार व्हायला पाहिजे. म्हणजे प्रिव्हियस तो हाय असू शकतो किंवा 52 वीक हाय सुद्धा असू शकतो. जर समजा असा काही ब्रेकआउट जर कधी असेल 52 वीक हाय किंवा प्रिव्हियस हाय ब्रेकआउट, तर अशा ठिकाणी आपले ब्रेकआउट ट्रेड जे आहेत ते जास्त फायदेशीर होतात. कधी कधी ट्रेंड लाईन असेल तर ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होत असेल, मोठी जुनी ट्रेंड लाईन असेल, बऱ्याच महिन्यांची ट्रेंड लाईन असेल किंवा बऱ्याच आठवड्यांची ट्रेंड लाईन पडलेली असेल, आणि त्या ट्रेंड लाईनच्या ब्रेकआउटला जर समजा असा H4 ब्रेकआउट जर कधी तयार होत असेल, तर मग त्या ठिकाणी आपला ट्रेड जो आहे तो सक्सेसफुल होण्याची शक्यता जी ती जास्त असते. हे झालं H4 ब्रेकआउटचं. L4 ब्रेकआउटचं तसंच आहे. समजा आता ही एक ट्रेंड लाईन आहे, किंवा समजा अशी इकडनं दुरून एक ट्रेंड लाईन तयार होते आणि ती ट्रेंड लाईन जी ती एक्झॅक्टली या ठिकाणी ब्रेक होते, तर आपण या ठिकाणी सेलचा ट्रेड घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जर समजा ह्या ठिकाणी एक सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे, आणि हा सपोर्ट जो आहे तो एक्झॅक्टली ह्या कॅन्डलनी ब्रेक होतोय, अशा वेळेला जर कधी L4 ब्रेकआउट होत असेल तर तो जास्त बेनिफिशियल प्रॉफिटेबल आपल्याला होऊ शकतो. तर असा पण विचार करायचा. ह्या 2 बोनस टिप्स आहेत. तुम्हाला ह्या 2 बोनस टिप कशा वाटल्या, या 2 बोनस टिपचे आधार घेऊन तुम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे का, तर त्याच्यासाठी तुम्ही कॉमेंट करा की प्राइस ॲक्शन आणि कॅमेरीला पिवट पॉईंट्स आपण तशा पद्धतीचे वेगवेगळे चार्ट्सवर तुम्हाला दाखवून व्हिडिओ तयार करू शकतो. आणि आणखीन एक सांगायचं झालं तर ही कॅमेरीला पिवटची ही स्ट्रॅटेजी जी आहे ही थोडीफार NR4 आणि NR7 ही जी स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्यासारखीच आहे थोडीशी. बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये सारख्याच आहेत, कारण की कन्सॉलिडेशन NR4 मध्ये पण तेच होतं, 4 दिवसांचं कन्सॉलिडेशन, NR7 मध्ये 7 दिवसांचं कन्सॉलिडेशन नंतर ब्रेकआउट, ह्या गोष्टी ज्या त्याच्यामध्ये समान आहेत. तर तुम्ही NR4 आणि NR7 याचा सुद्धा व्हिडिओ बघा. त्याचा सुद्धा मी व्हिडिओ आय बटनच्या ठिकाणी देऊन ठेवणार आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्याचा पण अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला आणखी चांगले ट्रेड जे ते घेता येतील. नॅरो रेंज ही त्या ठिकाणी पण आहे आणि इथं पण आहे, म्हणून त्याचा पण तुम्ही अभ्यास करा. जर या व्हिडिओमधून
तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.